हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. कॉम्प्लेक्स नंबरच्या सिरीजमध्ये आपण पोहोचलो आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या जॉमेट्रिकल ॲप्लिकेशन म्हणा किंवा जॉमेट्रिकल फिगर्समध्ये. ठीक आहे, आतापर्यंत आपण इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन बघितलेली आहे, सेंट्रॉइड, ट्रायंगलच्या कंडिशन्स, नंतर मग ऑर्थो सेंटर, सर्कम सेंटर. आज आपण बघणार आहे इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर आधी एक लाईन पाहिजे, लाईन ड्रॉ केली. इथे माझ्याकडे पॉईंट असेल एक Z1, इथे असेल Z2. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर पाहिजे असेल तो कुठे राहणार आहे? दोन पॉईंटच्या मध्ये. समजा हा दोन पॉईंटच्या मध्ये आपल्याकडे एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, असा काहीतरी परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याकडे असेल. आणि ही जी लाईन आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरची, ही झाली आपली परपेंडिक्युलर बायसेक्टरची लाईन. याच्यावरचा जो काही पॉईंट असेल Z, त्याला म्हणतो आपण लोकस. याच्यावर जो पॉईंट आहे Z, याला आपण काय म्हणतो? लोकस. आता परपेंडिक्युलर बायसेक्टरची कंडिशन जर तुम्हाला माहिती असेल किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर साध्या केसमध्ये बेसिकली काय, हा जर माझा पॉईंट A असेल, हा जर पॉईंट माझा B असेल, तर PA इक्वल्स टू काय असते? PB. PA इक्वल्स टू काय असते? PB. सो परपेंडिक्युलर बायसेक्टरची सिंपल सी केस काय? फॉर परपेंडिक्युलर बायसेक्टर PA इक्वल्स टू PB. बेसिकली PA डिस्टन्स इक्वल्स टू काय? PB असला पाहिजे. आता डिस्टन्स म्हणजे काय? तर मॉड्युलस कशामधला? Z आणि Z1 मधला. सो मॉड्युलस Z minus Z1 should be equals to modulus Z minus Z2. जेव्हा कधी आपल्याला फक्त मॉड्युलस सोबत डील करायचं, आपण काय करतो? दोन्ही साइडला स्क्वेअर करतो, कारण की डिस्टन्स सेम आहे, तर स्क्वेअर पण काय राहणार आहे? सेम राहील. सो मॉड्युलस Z minus Z1 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू Z minus Z2 चा स्क्वेअर. आणि आपली प्रॉपर्टी जर तुम्हाला आठवत असेल तर मॉड Z चा स्क्वेअर काय असते? हमेशा Z into Z चा कॉन्जुगेट. हा आपला एक झाला, हा त्याचा स्क्वेअर झाला, स्क्वेअर. आणि हा दुसऱ्याचा स्क्वेअर. तर स्क्वेअर म्हणजे काय? हा कॉम्प्लेक्स नंबर दॅट इज Z minus Z1 into Z minus Z1 चा काय? कॉन्जुगेट. इथे पण सेम लॉजिक, Z minus Z2 आहे, सोबत काय येणार आहे? Z minus Z2 चा कॉन्जुगेट. कॉन्जुगेटची प्रॉपर्टी काय? प्लस असो किंवा मायनस, दोघांवर डिस्ट्रीब्यूट होते. सो आपल्याला बेसिकली काय भेटलं? Z minus Z1 Z चा कॉन्जुगेट Z1 चा इक्वल्स टू अगेन Z minus Z2 आणि इथे Z चा कॉन्जुगेट मायनस Z2 चा कॉन्जुगेट. सिंपली मल्टिप्लाय करा, नंतर एका साइडला घेऊन या. आता मल्टिप्लाय करताना मी काय करतो? आधी मल्टिप्लाय करू. सो Z into Z कॉन्जुगेट, Z into Z कॉन्जुगेट, ठीक आहे. नंतर मायनस Z into Z1 चा कॉन्जुगेट, नंतर मायनस Z1 into Z चा कॉन्जुगेट, आणि परत मायनस मायनस प्लस Z1 into Z1 चा कॉन्जुगेट. नाइस, ठीक आहे. नेक्स्ट इक्वल्स टू राइट साइडला काय होणार? Z into Z कॉन्जुगेट, ठीक आहे, मायनस Z into Z2 चा कॉन्जुगेट. पुन्हा मल्टिप्लाय करा. सो Z2 into Z कॉन्जुगेट आणि मायनस Z2 into Z2 चा कॉन्जुगेट बेसिकली, ठीक आहे. आता हे सांगायची गरज नाही, ह्या Z into Z1 चा कॉन्जुगेट काय? मॉड Z1 चा स्क्वेअर मॉड Z2 चा स्क्वेअर. सगळ्या गोष्टी मी एका साइडला घेऊन येतो. पण त्याच्या आधी लक्षात द्या, ही व्हॅल्यू इथे पण आहे, ही व्हॅल्यू इथे पण आहे, दोन्ही साइडला आहे, म्हणून काय? कॅन्सल. कॅन्सल झालं. आता हे Z वाले टर्म एका जवळ आणतो मी, ही टर्म इकडे आली प्लस झाली. सो आता Z minus Z2 चा कॉन्जुगेट मायनस ही टर्म इथे लिहितो Z Z1 चा कॉन्जुगेट, ह्या दोघे जवळ लिहिले. नंतर प्लस, आता याला जवळ घेऊन येतो मी. सो Z चा कॉन्जुगेट Z2 आणि इथे मायनस Z चा कॉन्जुगेट Z1, या दोघांना सोबत लिहिला. प्लस आता ही जी व्हॅल्यू आहे मॉड Z1 चा स्क्वेअर, आणि हा इकडे मायनस इकडे आला तर काय झाला? प्लस. मायनस 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 हा प्लस आहे, इकडे जाऊ तो काय होणार? मायनस मॉड Z2 चा स्क्वेअर. सो बेसिकली राइट साइड इक्वल टू 0, काही प्रॉब्लेम नाही. आता असं का बरं केलं? कारण की Z जो आहे आपला, तो Z काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का नाही? तो व्हेरिएबल आहे. तो व्हेरिएबल असल्यामुळे त्याला मी जवळ ठेवलं. Z ची व्हॅल्यू एका ठिकाणी, Z कॉन्जुगेट एका ठिकाणी. Z जर कॉमन काढला, मला मिळालं Z2 कॉन्जुगेट मायनस Z1 कॉन्जुगेट, प्लस इथे Z कॉन्जुगेट बाहेर काढला, हा झाला Z2 मायनस Z1, आणि हा प्लस तेच सेम लॉजिक, Z1 चा स्क्वेअर एक नंबर आहे, मायनस मॉड Z2 चा स्क्वेअर हा पण एक नंबर आहे, इक्वल टू 0. आता मी सिंपली काय म्हणतो बघा, हा Z आहे, याला मी पकडतो, हा झाला माझा अल्फाचा कॉन्जुगेट.
तर मग हा काय होणार माझा अल्फा होणार आणि हे काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे म्हटलं मी बी. सो आपल्याकडे जो इक्वेशन बनलं लाईनचं ते इक्वेशन काय झालं झेड इंटू अल्फा कॉन्जुगेट प्लस झेड कॉन्जुगेट इंटू अल्फा प्लस बी इक्वल टू 0. त्याच्यामध्ये सांगायची गरज नाही अल्फाची व्हॅल्यू ही आहे आणि हा अल्फा कॉन्जुगेट. हे जे आपलं इक्वेशन बनलं आहे हे इक्वेशन कशाचं आहे इक्वेशन ऑफ अ लाईन ऑफ परपेंडिकुलर बायसेक्टर. इक्वेशन ऑफ अ लाईन ऑफ परपेंडिकुलर बायसेक्टर. महत्त्वाची गोष्ट काय अल्फा इक्वल्स टू काय Z2 मायनस Z1 आणि अल्फा कॉन्जुगेट काय राहणार आहे Z2 चा कॉन्जुगेट मायनस Z1 चा कॉन्जुगेट आणि सोबत सोबत आपल्याला b ची व्हॅल्यू मिळाली आहे b इक्वल्स टू काय मॉड Z1 चा स्क्वेअर मायनस मॉड Z2 चा स्क्वेअर. ठीक आहे हे झालं आपलं इक्वेशन ऑफ परपेंडिकुलर बायसेक्टर. सिंपल लॉजिक आहे. बेसिक कंडिशन जे आपण ज्योमेट्री मध्ये यूज करतो की परपेंडिकुलर बायसेक्टर साठी या दोन साइड काय असतात इक्वल असतात. राईट इझी क्वेश्चन आहे. इझिली आपण त्याला सॉल्व पण करू शकतो. डिराईव्ह करायला काही डिफिकल्टी नाही चालली. नाईस. ठीक आहे नेक्स्ट याच्यावरच आपण हे पण काढू की डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ गिवन लाईन. तर आधी एक गिवन लाईन पाहिजे आता लाईन पाहिजे तिथे पॉइंट होते परपेंडिकुलर बायसेक्टर साठी लाईन ड्रॉ केली तिथे पण सेम लॉजिक एक लाईन ड्रॉ करायची ही आपली लाईन आहे. ठीक आहे आणि एक काहीतरी रॅन्डम पॉइंट आहे समजा इथे. आता लाईन असेल तर लाईनचं आपल्याला इक्वेशन लागेल. लाईनचं इक्वेशन समजा आपण पकडून घेऊ काहीतरी नेहमीसारखं झेड अल्फा कॉन्जुगेट प्लस अल्फा इंटू झेड कॉन्जुगेट प्लस बी इक्वल्स टू 0. हे आपली लाईन आहे. आपल्याला काय करायचं आहे पॉईंटचं डिस्टन्स करायचं आहे. डिस्टन्स नेहमी करायला याच्यावर परपेंडिकुलर हे परपेंडिकुलर आहे. हा जो पॉईंट आहे काहीतरी नाव देऊ सपोज दिस इज माय झेड सी. ठीक आहे तर बघा परपेंडिकुलर ड्रॉ केलं हे आपलं डिस्टन्स झालं डी. आता डिस्टन्स जर समजा डी काढायचं असेल सो डिस्टन्स समजून घ्या आपल्याकडे जो झेड आहे एक्स प्लस आय वाय. ठीक आहे हा जर एक्स प्लस आय वाय झेड असेल तर आपण हे इक्वेशन मध्ये पुट करू शकतो एक्स प्लस आय वाय आणि हा जो झेड सी आहे याचं पण नाव देऊ काहीतरी आपण एक्स सी प्लस आय वाय सी. आता जर समजा हा कॉम्प्लेक्स नंबर नसता जर हा कॉम्प्लेक्स नंबर नसता तर काय असते सिंपल जॉमेट्री असते. म्हणजे ह्या लाईन पासून या पॉईंटचं डिस्टन्स काढलं आपण कसं एक्सच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू पुट केली असती वायच्या ठिकाणी वायची व्हॅल्यू पुट केली असती. त्यामुळे आपण तेच करून बघूया काय होते. तर लक्षात ठेवा अल्फा आणि हा अल्फा कॉन्जुगेट या दोन गोष्टी काय आपल्याला नोन आहे ऑलरेडी याची व्हॅल्यू माहिती आहे ते व्हेरिएबल नाही. आपण जेव्हा पॉईंट पुट करतो ते पॉईंट व्हेरिएबलच्या ठिकाणी पुट करतो. जर झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय दिलं तर हा काय झाला असता झेड इज इक्वल्स टू करून दाखवतो एक्स प्लस आय वाय इंटू अल्फा. ठीक आहे कॉन्जुगेट प्लस अल्फा कॉन्जुगेट दिला आपण. आता झेड कॉन्जुगेट काय होणार एक्स मायनस आय वाय या ठिकाणी पुट करतो इक्वेशन मध्ये सोबत अल्फा प्लस बी इक्वल्स टू 0. थोडं सिम्प्लिफाय करा एक्स इंटू अल्फा कॉन्जुगेट झाला. ठीक आहे प्लस आय वाय इंटू अल्फा कॉन्जुगेट मल्टिप्लाय करा एक्स अल्फा मायनस आय वाय अल्फा प्लस बी इक्वल्स टू 0. मी काय करतो एक्स वाला टर्म एकासोबत घेऊन येतो. एक्स वाला टर्म जर सोबत काढल्या इथे मला काय मिळालं एक्स कॉमन काढल्यावर अल्फा कॉन्जुगेट प्लस अल्फा वाय वाले टर्म सोबत घेतले तर आय बाहेर काढला वाय बाहेर काढला मला मिळालं अल्फा कॉन्जुगेट मायनस अल्फा आणि शेवटी बी इक्वल टू 0. आता बेसिकली या लाईन मध्ये एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे आपला. या लाईन मध्ये काय एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे. जर लाईन मध्ये एक्स आणि वाय व्हेरिएबल असेल तर मी काय करू शकतो एक्स वाय पॉइंट मध्ये हा एक्स सी आणि वाय सी सबस्टिट्यूट करून डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. स्ट्रेट लाईन मध्ये तुम्ही शिकले असणार की एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करायची. बेसिकली एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करतो. एक्स च्या ठिकाणी काय येणार एक्स सी अल्फा कॉन्जुगेट अल्फा प्लस आय टाइम्स वाय सी अल्फा कॉन्जुगेट मायनस अल्फा प्लस बी आणि डिस्टन्स साठी याला आपण डिवाइड करतो अंडर रूट ऑफ एक्स चा कोएफिशिएंट किती आहे अल्फा कॉन्जुगेट प्लस अल्फाचा स्क्वेअर प्लस अल्फा कॉन्जुगेट मायनस अल्फाचा स्क्वेअर आणि याचा मॉड्युलस. दिस इज नथिंग बट इक्वल्स टू आवर डिस्टन्स डी. आता थोडं फक्त सिम्प्लिफाय करूया आपण. बस सिम्प्लिफाय करणे म्हणजे काय एक तुम्ही असं व्हॅल्यू काढू शकता जर तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू माहित असेल. जर तुम्हाला झेडच्या फॉर्म मध्ये माहित करायचं असेल तुम्ही झेडच्या फॉर्म मध्ये लिहितो याला अंदर मल्टिप्लाय करा. मग हे मल्टिप्लिकेशन एक्झॅक्टली असंच वर जाईल जिथून स्टार्ट केलं आपण तिथेच वर जाईल ना कारण की हा काय आहे
z अल्फा कॉन्जुगेट प्लस z कॉन्जुगेट अल्फा प्लस b इक्वल्स टू 0. जसं आपण वरून खाली आलो तसंच खालून वर जाऊ शकतो. फक्त x च्या ठिकाणी xc ठेवलं म्हणजे z च्या ठिकाणी काय येणार zc. therefore बेसिकली काय येणार zc into अल्फा कॉन्जुगेट प्लस zc चा कॉन्जुगेट into अल्फा प्लस b डिवाइडेड बाय, आता महत्त्वाची गोष्ट डिवाइड बाय अल्फा प्लस अल्फा कॉन्जुगेट काय असते 2 टाइम्स रियल नंबर ऑफ अल्फा याचा स्क्वेअर आणि अल्फा मायनस अल्फा कॉन्जुगेट किंवा 1 and square प्लस 2 टाइम्स इमॅजिनरी पार्ट ऑफ अल्फा याचा पण स्क्वेअर इक्वल्स टू डिस्टन्स. ठीक आहे. थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला बघा 2 चा स्क्वेअर किती होते 4 बाहेर काढू शकतो आपण. ठीक आहे. वरची व्हॅल्यू काय झाली आपली, वरची व्हॅल्यू झाली सेम मॉड ऑफ zc अल्फा कॉन्जुगेट प्लस zc चा कॉन्जुगेट इंटू अल्फा प्लस b वरती. खाली काय झाला 2 चा अंडर रूट च्या आतमध्ये पाहिजे, सॉरी रूट नाही घेतलं मी इथे, ते रूट पाहिजे आपल्याला, एक रूट आहे. रूटच्या बाहेर जर 2 चा स्क्वेअर काढला तर 4 बाहेर निघाला तर 2 झाला. आतमध्ये काय अंडर रूट राहिला रियल पार्ट ऑफ अल्फाचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ अल्फाचा स्क्वेअर. रियल पार्टचा स्क्वेअर इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर काय असते मॉड्युलस अल्फा असते. हा बेसिकली मॉड्युलस अल्फाचा स्क्वेअर आणि मॉड्युलस अल्फा झाला ना. हा सो बेसिकली डिस्टन्स इज नथिंग बट zc अल्फा कॉन्जुगेट, ठीक आहे, zc चा कॉन्जुगेट इनटू अल्फा प्लस b डिवाइडेड बाय 2 टाइम्स मॉड्युलस ऑफ अल्फा. हे झालं आपलं डिस्टन्सचा फॉर्म्युला. डिस्टन्स ऑफ पॉइंट zc फ्रॉम द गिवन लाइन. तो बेसिकली तो zc काय करेल त्या पॉइंटला सॅटिस्फाय करेल, त्या लाईनला सॅटिस्फाय करेल आणि डिवाइडेड बाय जो आपल्याला अल्फा माहिती आहे त्या अल्फाचा मॉड्युलस येईल. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये ट्राय करू आपण इक्वेशन ऑफ सर्कल. आधी पण आपण इक्वेशन ऑफ सर्कल पाहिलं आहे, पण आता प्रॉपर जनरल फॉर्म मध्ये बघू. म्हणजे कसं, उदाहरणार्थ समजा एक माझ्याकडे सर्कल आहे, ठीक आहे. तर सर्कल आता ऑब्वियसली एक सेंटर पॉइंट फिक्स राहणार. आता सेंटर जो फिक्स आहे, सेंटर फिक्स आहे तर आपल्याला माहित असली पाहिजे व्हॅल्यू काहीतरी. समजा हा आपल्याला माहिती आहे म्हणजे मी z0 लिहितो आणि जो रेडियस आहे हा माझा रेडियस झाला आणि जो पॉइंट आहे तो पॉइंट कशावर फिरणार आहे या फिक्स रेडियसवर तो काय करणार आहे मूव्ह करणार आहे, फिक्स रेडियसवर मूव्ह करणार आहे. तर जो पॉइंट मूव्ह करतोय आपण त्याला लोकस म्हणतो. इथे लोकस आहे ज्या पॉइंटला म्हटलं मी z, ज्या पॉइंटचा लोकस त्याला काय म्हणतो मी z म्हणतो. सो बेसिक लॉजिक आपल्याला काय माहिती आहे की डिस्टन्स जो आहे तो फिक्स राहते. कशाचा z मायनस z0 चा डिस्टन्स किती आहे फिक्स, आणि ते किती आहे r च्या बरोबर. ठीक आहे. इथे r लिहिलाय, r च्या बरोबर z मायनस z0 चा डिस्टन्स काय असते फिक्स असते. आता डिस्टन्स दिलाय ऑब्वियसली आपण काय करतो दोन्ही साइडला स्क्वेअर करतो. ठीक आहे. दोन्ही साइडला स्क्वेअर केलं तर मला मिळालं z मायनस z0 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू r स्क्वेअर. नाईस. हे एकदम इझी काम आहे. जर इक्वल टू r स्क्वेअर असेल, z चा स्क्वेअर असेल तर मॉड z चा स्क्वेअर काय असते z इंटू z चा कॉन्जुगेट. इथे पण काय होणार z मायनस z0 इंटू z मायनस z0 चा कॉन्जुगेट इक्वल्स टू r स्क्वेअर. सिंपली सेपरेट करा त्याला, कॉन्जुगेटला सेपरेट केलं तर z चा कॉन्जुगेट मायनस z0 चा कॉन्जुगेट इक्वल्स टू r स्क्वेअर. नाईस. आता मल्टिप्लाय करा z इंटू z कॉन्जुगेट, z इंटू z कॉन्जुगेट, परत z इंटू z0 चा कॉन्जुगेट, इथं मल्टिप्लाय करा मायनस z0 इंटू z चा कॉन्जुगेट आणि शेवटी z0 इंटू z0 चा कॉन्जुगेट मायनस मायनस प्लस z0 इंटू z0 चा कॉन्जुगेट इक्वल्स टू किती आहे r स्क्वेअर. ओके. नाईस. इक्वल टू काय r स्क्वेअर. आता आपल्याला काय काय माहिती आहे काय काय माहिती नाही आपण ते बघूया. ठीक आहे. सगळं एका साईडला घेऊन या आपण. बघा आता लक्षात ठेवा ही जी व्हॅल्यू आहे ही काय आहे मॉड z चा स्क्वेअर आहे. मॉड z चा स्क्वेअर हे मायनस z इंटू z0, हा मायनस z0 इंटू z चा कॉन्जुगेट, हा झाला मॉड z0 चा स्क्वेअर आणि हा झाला मायनस r स्क्वेअर इक्वल्स टू 0. नाईस. आता एक काम करतो, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील, नंबर आहे, हा पण नंबर आहे, हा पण नंबर आहे, सगळं एका साईडला लिहितो मायनस बाहेर काढतो.
जर मायनस बाहेर काढलं इथे मला मिळालं झेड इंटू Z0 चा कॉन्जुगेट प्लस Z0 इंटू झेडचा कॉन्जुगेट प्लस आर स्क्वेअर मायनस मॉड झेडचा स्क्वेअर आणि मायनस मॉड Z0 चा स्क्वेअर इक्वल्स टू 0. सगळ्यातून मायनस बाहेर काढलं, मायनस तिकडे पाठवलं तर फरक पडत नाही. आता मी फक्त मॉडिफाय बघा काय करतो. हा काहीतरी नंबर आहे, नंबर आहे म्हणजे बी म्हणतो मी. ठीक आहे, Z0 काहीतरी माहिती आहे मला, हा झाला अल्फाचा कॉन्जुगेट आणि हा झाला आपला अल्फा. तर आपलं इक्वेशन काय चेंज होईल बघा, मायनस तिकडे पाडून दिलं, मायनसचं काम नाही, तर आपल्याला मिळालं Z इंटू अल्फाचा कॉन्जुगेट प्लस Z कॉन्जुगेट इंटू अल्फा प्लस बी इक्वल्स टू 0. आता बघा तुम्ही क्वेश्चन लिहिला कसा आहे, फॉर्म्युला आला कसा आपला, आणि या फॉर्म्युलामध्ये प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम तर काही नाही, हे एक्झॅक्ट इक्वेशन आपलं काय दिसते, स्ट्रेट लाईन सारखं दिसत आहे. एक्झॅक्ट इक्वेशन कसं दिसत आहे आपल्याला, स्ट्रेट लाईन सारखं दिसत आहे की नाही. ठीक आहे, स्ट्रेट लाईन सारखं इक्वेशन दिसत आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम तुमचा इथे आहे, या ठिकाणी. प्रॉब्लेम तुमचा या ठिकाणी. का बरं, कारण की तुम्हाला झेड काय आहे, झेड रॅन्डम पॉईंट आहे, तो लोकस आहे, आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही झेडची व्हॅल्यू किती आहे. जर तुम्हाला झेडची व्हॅल्यू माहित नसेल, तुम्ही त्याला मॉड झेडचा स्क्वेअर जरी लिहित असणार तरी त्याची व्हॅल्यू तुम्ही सबट्रॅक्ट करून बी लिहू शकत नाही, कारण की ही व्हॅल्यू आपल्याला माहितीच नाही आहे. ही व्हॅल्यू माहिती नाही लिहिणं चुकीचं आहे. याला तुम्ही असंच ठेवावं लागेल, झेड कॉन्जुगेटला असंच ठेवावं लागेल. मग आपण काय करणार आता, हा खालचा पोर्शन थोडा इरेज करेल, यालाच कंटिन्यू करू आपण आणि बघूया काय आन्सर येते का. तर तसंच ठेवलं तर आपल्याला इक्वेशन मध्ये काय म्हणतो आता, हा झेड कॉन्जुगेट असंच ठेवायचं. हा जो मायनस Z0 चा कॉन्जुगेट आहे त्याला मी म्हटलं अल्फा कॉन्जुगेट. ठीक आहे, हा झाला झेड इंटू अल्फा कॉन्जुगेट, त्याला मायनस Z0 ला म्हटलं मी अल्फा, सो हा झाला झेड इंटू अल्फा. ठीक आहे, आणि प्लस Z0 चा स्क्वेअर जो काही आहे, Z0 चा स्क्वेअर मी करू शकतो कारण की Z0 माझा ओरिजिन आहे, ओरिजिन म्हणण्यापेक्षा सेंटर पॉईंट आहे. सेंटर पॉईंटचा लोकस मला माहित आहे, लोकेशन माहित आहे, एक्स माहित आहे, त्याचा वाय माहित आहे, मी त्याचा मॉड झेड काढू शकतो. मायनस आर स्क्वेअर इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता या व्हॅल्यूला मी म्हणतो बी. ठीक आहे, आपल्याला बेसिकली जे इक्वेशन मिळालं ते आहे झेड इंटू झेड कॉन्जुगेट प्लस झेड इंटू अल्फाचा कॉन्जुगेट प्लस झेड कॉन्जुगेट इंटू अल्फा प्लस बी इक्वल्स टू 0. आता तुम्हाला बघा हे इक्वेशन स्ट्रेट लाईन पेक्षा थोडंसं डिफरंट आहे. काय डिफरंट आहे स्ट्रेट लाईन पेक्षा, स्ट्रेट लाईन पेक्षा हे सब जो आहे डिफरंट आहे की हा झेड कॉन्जुगेट या इक्वेशन मध्ये आलेला आहे आणि तो आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला काय काय माहित पडलं, एक गोष्ट इम्पॉर्टंट या इक्वेशन मध्ये माहित पडली की जो अल्फा कॉन्जुगेट आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, मायनस Z0 चा कॉन्जुगेट. जो अल्फा आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, Z0 किंवा सॉरी मायनस Z0. ठीक आहे, आणि बी काय आपला रेडियस आहे, तर बी इक्वल टू काय झाला, मॉड ऑफ Z0 चा स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा इथून तुम्ही सिम्पली काय करू शकता, जर तुम्ही इक्वेशनला कंपेअर केलं, इथे जो Z0 आहे इथून तुम्ही लिहू शकता की अल्फा किंवा मायनस अल्फा इज सेंटर, मायनस अल्फा इज सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, आणि मायनसचा पण मॉड घेतला किंवा याचा पण मॉड घेतला तरी आपल्याला फरक पडत नाही. तर आपल्याला बी इक्वल टू काय मिळते, मायनस अल्फाचा किंवा अल्फा कॉन्जुगेटचा स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. इथून तुम्ही काय काढू शकता, इथून तुम्ही रेडियस काढू शकता. रेडियस पण मिळालं तुम्हाला, सेंटर पण मिळालं. अशा प्रकारे आपण इक्वेशन ऑफ सर्कल काढू शकतो. राईट, इझी मेथड आहे. इक्वेशन ऑफ सर्कल पण लक्षात ठेवणं सोपं आहे. बिलकुल स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, फक्त त्यात एक्स्ट्रा काय आलं, झेड इंटू झेड कॉन्जुगेट, त्याची व्हॅल्यू काढायची नाही. जरी ते मॉड झेड स्क्वेअर काहीतरी रिअल नंबर होत असेल तरी आपल्याला ते माहिती नाही किती आहे, त्याला आपण सबट्रॅक्ट किंवा ऍड करू शकत नाही. ठीक आहे, अजून एक आपल्याकडे मेथड आहे, तुम्हाला सर्कलची ऍड होत असेल तर सर्कलची प्रॉपर्टी आहे. समजा सर्कल आहे, डायमीटरचे मला एंड पॉईंट दिले असेल. कशाचे एंड पॉईंट, डायमीटरचे. आता मला सेंटर नाही माहिती आहे, डायमीटरचा एंड पॉईंट दिला असेल. हा Z1 आहे आणि हा Z2 आहे. तर मला काय करायचं, सर्कलचं इक्वेशन. मी काय करणार, एक रॅन्डम पॉईंट घेणार कुठेतरी. हा माझा रॅन्डम पॉईंट आहे Z.
आणि जर तुम्हाला आठवत असेल याला जर मी जॉईन केलं इथे, ठीक आहे, हा जो अँगल बनतो तो अँगल कसा आहे 90 डिग्री. म्हणजे बेसिकली मी डायमेट्रिकल फॉर्म ऑफ सर्कल तयार करतोय. काय प्रॉपर्टी की डायमीटरच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही कोणताही पॉईंट घ्या तो अँगल किती बनवतो 90 डिग्री बनवतो. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये 90 डिग्री बनवण्याचा एक खूप खास फायदा आहे. कुठला फायदा आहे आपण बघूया. काय समजून घ्या. माझ्याकडे दोन लाईन आहे. कुठली लाईन आहे, ठीक आहे, डायमेट्रिकल फॉर्म ऑफ सर्कल. डायमेट्रिकल फॉर्म ऑफ सर्कल, ठीक आहे. डायमेट्रिकल फॉर्म ऑफ सर्कल कसं करायचं एकदम इझी आहे. बघा, हा अँगल आणि हा अँगल दोघांमध्ये किती आहे 90 डिग्री. सो पहिल्यांदा आपण बघू आर्ग्युमेंट ऑफ Z2 - Z किंवा Z - Z2. तुम्ही लिहितो Z2 - Z, कारण स्टार्टिंग पॉईंट कुठला आहे Z पासून, मायनस या अँगल मधला दोघांमधला अँगल किती आहे, आर्ग्युमेंट ऑफ Z1 - Z इक्वल्स टू किती आहे 90 डिग्री. प्लस राहू शकते, मायनस राहू शकते, डिपेंडिंग ऑन द रोटेशन ओरिएंटेशन. आता बघा सिंपल आहे. आता आर्ग्युमेंटच्या सबट्रॅक्शन मध्ये आपण असं पण लिहू शकतो की आर्ग्युमेंट ऑफ Z2 - Z अपॉन Z1 - Z इक्वल्स टू किती π/2 प्लस किंवा मायनस, राईट, 90 डिग्री प्लस किंवा मायनस डिपेंडिंग ऑन तुम्ही या अँगलला इकडे रोटेट करता की या अँगलला इकडे रोटेट करता. बेसिकली डिव्हिजन म्हणजे काय, अँगल सबट्रॅक्शन करणं किंवा मी रोटेट करतो या अँगलला इथे रोटेट केलं 90 डिग्रीने, राईट. ओके, हे आपला अँगल दोघांमधला, ठीक आहे. आता बघा आपण जो आर्ग्युमेंटच्या प्रॉपर्टीज किंवा आर्ग्युमेंट शिकत होतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की जर मला याला कॉम्प्लेक्स नंबर काढायचा असेल तुम्ही याला e⁻θ करणार आणि या दोघांचा मॉड्युलस लिहिणार, बरोबर. जर मला कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा असता या इक्वेशनचा तुम्ही याला e⁻I⁻ लिहिला असता आणि याचा मॉड्युलस इथे लिहिला असता. तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर तयार करायचा नाहीये. मला काय तयार करायचं आहे, एक लोकस तयार करायचा आहे, एक पॉईंट तयार करायचा आहे, एक इक्वेशन तयार करायचं आहे. मी काय करणार, याला जर मी समजा e⁻I⁻ लिहिलं असतं तर 90 डिग्री मध्ये प्लस मायनस काय होणार, प्युअरली इमॅजिनरी होईल की प्युअरली रिअल होईल, प्युअरली काय होणार इमॅजिनरी. बघा e⁻ तुम्ही I टाइम्स π/2 लिहा प्लस मध्ये, याचा आन्सर येते I, आणि e⁻I टाइम्स π/2 लिहा याचा आन्सर काय होते मायनस I. दोन्ही केस मध्ये ही व्हॅल्यू कशी आहे प्युअरली इमॅजिनरी. बेसिकली हा जर अँगल प्लस किंवा मायनस π/2 असेल ही जी व्हॅल्यू आहे कशाची, mod Z2 - Z अपॉन Z1 - Z should be purely imaginary. ही जर प्युअरली इमॅजिनरी असेल तर आपल्याला एक गोष्ट ऑलरेडी माहिती आहे की प्युअरली रिअल साठी प्युअरली इमॅजिनरी साठी कंडिशन काय आहे. तर सिंपलची कंडिशन काय, प्युअरली इमॅजिनरी. याचा अर्थ काय होतो, फॉर प्युअरली इमॅजिनरी साठी काय असते, कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर Z प्लस झेडचा कॉन्जुगेट शुड बी इक्वल्स टू 0. Z आणि झेडचा कॉन्जुगेट काय असला पाहिजे 0 असला पाहिजे, कारण की रिअल पार्ट गेला कामातून. प्युअरली इमॅजिनरी साठी हे आपण बघितलंय प्रॉपर्टीनुसार. आणि प्युअरली रिअल साठी दोन्ही कॉन्जुगेट काय असतात, सेम असतात, इक्वल असतात. मग आता ही कंडिशन आपण अप्लाय करू की प्युअरली इमॅजिनरी साठी हा जो माझा कॉम्प्लेक्स नंबर आहे प्लस त्याचा कॉन्जुगेट इक्वल टू काय असला पाहिजे 0. सो बेसिकली Z2 - Z अपॉन Z1 - Z मल्टिप्लिकेशन प्लस Z2 - Z अपॉन Z1 - Z. त्याचा कॉन्जुगेट आहे, प्रत्येकाच्या डोक्याला कॉन्जुगेट ऑलरेडी लिहून देतो, ठीक आहे. एक स्टेप एक्स्ट्रा वाढवत नाही. शुड बी इक्वल्स टू 0. क्रॉस मल्टिप्लाय करा, मला मिळणार Z2 - Z इंटू Z1 कॉन्जुगेट मायनस Z कॉन्जुगेट प्लस इथे झालं Z2चा कॉन्जुगेट मायनस Z कॉन्जुगेट इंटू Z1 - Z इक्वल्स टू 0. आता बघा डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय होईल, त्याला 0 साईडला पाठवलं तर काय होईल ते 0च होईल. तर राईट साईड विसरून जा. आता याला सॉल्व्ह करू आपण. बघा Z2 Z1चा कॉन्जुगेट, ठीक आहे. नेक्स्ट Z2 मायनस Z कॉन्जुगेट Z2 नंतर मायनस Z1 कॉन्जुगेट Z
मायनस मायनस प्लस झेड आणि झेडचा कॉन्जुगेट प्लस Z2 Z1, ठीक आहे. नंतर मायनस Z2 कॉन्जुगेट Z मायनस Z1 Z कॉन्जुगेट आणि मायनस मायनस प्लस झेडचा कॉन्जुगेट इक्वल्स टू 0. ठीक आहे. इक्वेशन चेक करा काय काय इक्वेशन तुम्हाला दिसते. ही व्हॅल्यू आली आहे, ही व्हॅल्यू आहे झेड झेड कॉन्जुगेट 2 वेळा. ओके, ठीक आहे. कुठे गेलो Z1 आणि Z कॉन्जुगेट. तर आपण Z आणि Z1 मध्ये एका सोबत घेऊ. बघा इथे हे सोडून द्या, इथे झेडचा कॉन्जुगेट आहे, इथे पण झेडचा कॉन्जुगेट आहे. तर झेडचा कॉन्जुगेट कॉमन काढा बाहेर. झेडचा कॉन्जुगेट जर बाहेर कॉमन काढला मला मिळाला Z2 मायनस Z1, ठीक आहे. मायनस आहे ना ऑब्विसली, तर मायनस इथे लिहितो मी, इथे प्लस होईल. पण ठीक आहे सोडून, ठीक आहे. आता मायनस झेड काढायला कॉमन, हा पण प्लस झाला, तो पण प्लस झाला, Z1 प्लस Z2, ठीक आहे. आणि इथे झेड आहे आणि इथे पण झेड. इथून पण मी मायनस झेड कॉमन काढतो, तुम्हाला मिळेल इथे Z1 कॉन्जुगेट प्लस Z2चा कॉन्जुगेट. नाईस. मग बाकी काय काय राहिलं, ज्या बाकी टर्म्स आहेत बघा, आणि हा Z1 Z कॉन्जुगेट इथेच लिहितो असं, Z आणि झेडचा कॉन्जुगेट. बाकी जी राहिलं ती कुठली व्हॅल्यू आहे, बाकी जी व्हॅल्यू आहे ती आहे आपली Z2 Z1चा कॉन्जुगेट मायनस प्लस Z2 कॉन्जुगेट आणि Z1 इक्वल्स टू 0. सेम लॉजिक आलं. याला काहीतरी पकडला तुम्ही समजा आता B, कारण की हे रिअल पार्ट आहे. Z1 कॉन्जुगेट प्लस Z2 Z1चा कॉन्जुगेट हा रिअल पार्ट आहे. आता B समजा, हा मायनस यासोबत लावला तर हा झाला मला समजा अल्फा, मायनस यासोबत लावला तर हा माझा झाला अल्फाचा कॉन्जुगेट. सो बेसिकली आपल्याला परत इक्वेशन काय मिळालं, आपल्याला मिळालं हे इक्वेशन. ठीक आहे. इक्वेशन मध्ये सेमच इक्वेशन मिळालं. त्याला सेपरेट करता येत नाही. तुम्ही तर डायमेट्रिक फॉर्म मध्ये पण लिहू शकता, रेडियस वाल्या फॉर्म मध्ये पण लिहू शकता. इक्वेशन ऑफ सर्कल काय सेम आहे. सो बेसिकली तुम्ही हा फॉर्म यूज करून पण तुम्ही इक्वेशन काढू शकता. ते अशा प्रकारे दिसेल. पण जर प्रॉपर डायमेट्रिकल फॉर्म यूज करायला, जे तुम्हाला डायमेट्रिकचे एंड पॉईंट माहिती आहे, तुम्ही इक्वेशन यूज करायचं कुठलं, हे इक्वेशन यूज करायचं. या केसमध्ये तुम्हाला डायमेट्रिकल एक्झॅक्टली पॉईंट माहिती आहे. आता बऱ्याच वेळा असं होऊ शकतं, या तुम्ही जर झेड इकडे जरी शिफ्ट केला तरी फरक पडणार नाही, झेड इकडे जरी शिफ्ट केला तरी फरक पडणार नाही. असं लिहा किंवा झेड मायनस समथिंग लिहा, इट विल बी सेम. पण महत्वाचा जो पॉईंट मला सांगायचा आहे तो पॉईंट आहे हा, की इथे आपण काय केला, रोटेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन केला, मल्टिप्लाय म्हणजे डिव्हिजन म्हणा, रोटेशन बाय पाय बाय 2 प्लस किंवा मायनस क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज, रोटेशन बाय पाय बाय 2. तर जेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन दिले एखादी की फाइंड द ऑर्थोसेंटर, सर्कमसेंटर किंवा परपेंडिक्युलर एक्सेट्रा एक्सेट्रा, तर बेसिकली तुम्ही एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला रोटेट करताय बाय अँगल पाय बाय 2 90 डिग्री. म्हणजे आर्ग्युमेंट काय होणार, प्लस किंवा मायनस पाय बाय 2, आणि नंतर तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरची प्रॉपर्टी यूज करून त्याला सॉल्व्ह करू शकता. राईट. ठीक आहे. डायमेट्रिकलचं स्पेलिंग चुकलं असेल, डायमेट्रिकल पाहिजे, इथला ए कमी आहे, स्पेलिंग मध्ये चुकी असेल तर थोडंसं त्याबद्दल मी आता सॉरी म्हणतो, माफी मागून घेतो. पण बेसिक आयडिया आपण जे शिकायचं ते आता आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चर पासून आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या जॉमेट्रीशी रिलेटेड काही क्वेश्चन करूया, की ती जॉमेट्री कशी यूज करायची, प्रॉपर्टीज कशा यूज करूया. ठीक आहे. तर आशा करतो तुम्हाला लॉजिक समजलं असेल, कंडिशन समजलं असेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.